तोडण्याच्या भूमिका घ्याव्यात. बीडचा बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला मुंबईतल्या किल्ला कोर्टानं आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रणजित कासलेनं कोर्टातून बाहेर येताना राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली. महाराष्ट्र सरकार हाय हाय इन्कलाब जिंदाबाद अशी घोषणा त्यानं दिली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं रणजित कासलेला काल दिल्लीत अटक केली होती. त्यानंतर कासलेला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्याला पुन्हा किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. सोशल मीडियावर लोकप्रतिनिधींचं बदनामी प्रकरण आणि जातींमध्ये द्वेष निर्माण केल्याप्रकरणी कासलेला अटक झाली होती. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। स्वराज्य शक्ती सेना जय हो, स्वराज्य शक्ती सेना जय हो। बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेचे वकील नवनाथ देवकाते यांनी आज काय माहिती दिली आपण तेही पाहूयात. तेच म्हणणं आहे किंवा ती जे दावे करतायत त्याची तुम्ही चौकशी करा प्रथमदर्शनी. ते जर सिद्ध झालं किंवा हा खोटा आहे तर त्यावर तुम्ही कारवाई करा. पण आता आपण जर बघितलं तर कोर्टातनं बाहेर येताना सुद्धा त्यांनी एक वेगळ्या प्रकारच्या घोषणा दिल्या. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकते त्यांच्यावर. नाही, कोर्टाच्या प्रिमायसेस मध्ये नाही, त्यांनी बाहेर आल्यावर घोषणा दिलेल्या आहेत त्या. किंवा त्याचं म्हणणं आहे की इन्कलाब जिंदाबाद म्हणून त्यांनी घोषणा दिली कोर्टाच्या बाहेरच्या प्रिमायसेस मध्ये, कोर्टाच्या आतमध्ये नाही दिलेली. वळूयात पुढच्या बातमीकडे. मिठी नदीतील गाळ उपसा घोटाळा प्रकरणात